नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। आज आपला आहे 9वा दिवस केरला ट्रिपचा आणि आपण निघालो जायला जटायू स्टॅच्यू बघायला। मग बऱ्याच वेळानंतर पोहोचलो आपण तिथे आणि पारली पावती पार्किंगची। नंतर मग आपण पोहोचलो जटायू अर्थ सेंटरला आणि फाडलं इथं तिकीट पण आणि मग निघालो तिथून जायला। आपल्याला जायचं होतं वरती, चालतच जाणार होतो। रोपवे तर आता पण आपण रोपवेशी गेलो नाही आणि आपण निघालो डायरेक्ट चालत जायला। मग इथं जरासं थांबलो ना, पाणी पिला बाईने, जरा पाण्याची सेवा केली आणि मग नंतर निघालो तिथून जायला। जरा अनुभव घेतला जाताना। नंतर मग झालं मग छातीचा पिंजरा। 826 पायऱ्या उतरायच्या होत्या आपल्याला आणि मग थोड्या वेळातच पोहोचलो आपण। जीन्स पॅन्ट मुळे आपल्याला प्रॉब्लेम झाला, नाही तर बरोबर चढलो असतो। आणि नंतर मग इथं बघू शकता जटायूची स्टॅच्यू किती मोठा होता आणि यो पाखरू आपल्या सोबतच आलता खालून। नंतर मग आपण गेलो मंदिराकडे, तर इथं वानर सेना होती। गेलो ना, घेतला मग दर्शन आणि मग इथं विराज भाईची घेतली चष्मा। माकरांनी नव्हती घेतली, आमच्या वानराईच दिली ती चष्मा त्याला। नंतर मग आला अंगाशी तर गेला स्वराज भाई चष्मा घेवायला, तर चष्मा काही देत नव्हता, टाल्या मारत होता। मग दर्शन भाई बोलतो मी पण ट्राय करतो बोलतो ना, मग गेला ट्राय करायला, याला पण टाले द्यावायला लागला माकरू भाई। नंतर इकडे विराज भाई लरकुंडा आलता, बोलतो माझी चष्मा तवरी महागाची बोलतो गेली। नंतर मग त्याला बोललो थांब बरं मीच ट्राय करते बरं। मग गेलो ना ट्राय करायला, बघा मग आता पुढे भैया वाचते का ना भैया मना तर लईच बेकार फाट्या मारला त्यांनी, त्याला पोरा मग हसायला लागली। नाही इकडे दुःखी होती, काय झालं काय माहिती, ब्रेकअप झालं का समजा नाही का, नवरा सोडून गेलाय। नंतर मग इकडशी आपण निघलो जायला, तर ये वांडराच्या अंगावर माकरा धरलेली। मग बरीच मजाक मस्ती झाली। मग निघालो तिथून जायला, आपण जाणार होतो रोपवे मध्ये। जाताना आपण जरा काउंटर जवळ गेलो, मग तिकीट वगैरे घेतला। मग नंतर मग आला केबल कार, मग निघालो तिथून जायला, आपल्याला जायचं होतं खालीच। मग नंतर हेलिपॅड पण बघायला भेटला तिथून। नंतर मग आपण पोहोचलो, तर इथं होता माकराचा पोस्टर, तर याला बोलवर माकराची पोज मारवली। मग आपला वांडर काही सुधारणार आहे का? मग उतरलो आपण रोपवे मधून। आपल्याला दोन्ही पण अनुभव करायला भेटला, रोपवे पण भेटला अनुभव आणि चालत जाण्याचा पण अनुभव भेटला। आणि मग नंतर खाली उतरलो तर जरा मॉल टाईप शॉप होतं। आपण रोपवे मधून नसतो आलो तर या समाजला पण नसतं आतमध्ये काय काय आहे। नंतर मग इथून निघालो जायला जेवण करण्यासाठी, तर इथं 2 मोर आलतं। बघा असं आम्ही नमुना बर्फ घेऊन हिंडलो होतो। मग गेलो जेवण करण्यासाठी। मग जेवण करून झाल्यानंतर समजलं का आपलं मराठी माणसाचं हॉटेल होता। नंतर मग तिथून निघालो जायला, आपल्याला जायचं होतं दुसऱ्या लोकेशनवर। आपण जरा वेगळ्या लोकेशनवर तुम्हाला पुढे दाखवतो, बघत राहा व्हिडिओ। मग बऱ्याच वेळानंतर पोहोचलो आपण आपल्या लोकेशनवर, तर आपण केलं ते हाऊस बोट बुक। आपल्याला जरा लक्झरी वाईब घ्यायच्या होत्या। नंतर मग आपण थोड्या वेळात निघालो तिथून जायला, तर आयुष भाईनी तर बॅगी बिगी मस्त उचललेल्या। नंतर मग आपण गेलो, बोट आलती, तर इकडं आयुष भाईला चांगला व्हिडिओ बनव बरं। नंतर गेलो आपण बोटवर, आपल्या बोट आलती तिथं। नंतर मग